हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी तुमच्या सर्वांसाठी मस्त एक अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपण कुकिंगला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या आणि वळूया आपल्या रेसिपीकडे. तर सर्वात आधी मी 2 कांदे घेतले आहे आणि त्याला रिंग शेपमध्ये कट करून घेतलेले आहे. आता मला बनवायची आहे पुरी भाजी. तर सर्वात आधी मी सलाड बनवून घेतलेला आहे. तर हे आपण बनवणार आहे लच्छा प्याज. त्यासाठी मी सगळे रिंग शेपमध्ये कांदे कट करून घेतले होते. ते साईडला पूर्ण काढून घेतेय. आपले पूर्ण कांदे साईडला बघा म्हणजे व्यवस्थित काढून झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये मी थंड पाणी ॲड केलेलं आहे. कारण का जे आपण कांदे आहे आपले ते एकदम क्रिस्पी असे राहतील आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. आणि तुम्ही पाहत असाल हे जे दिसते ते काय आहे ते अर्धा बीट मी ह्याच्यामध्ये किसून टाकलेला आहे. कारण का कलर पण खूप छान येतो आणि फ्लेवर पण वेगळा खूप असं छान वाटतो. तर तुम्ही पाहू शकता मी कांद्यामधलं पूर्ण पाणी साईडला काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे चाट मसाला आणि थोडीशी लाल मिरची मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर हे तुम्ही पण नक्की ट्राय करा लच्छा प्याज म्हणून. खूप छान वाटतो खायला सलाड म्हणून. तर आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी मी 2 बटाटे सोलून घेतले आहे. त्याची साल काढून घेतलेली आहे आणि 2 वांगी घेतलेले आहे. कारण का आमच्या सासूबाईला अजिबात बटाटे आवडत नाही म्हणून 2 वांगी घेतलेले आहे. ते पण चिरून व्यवस्थित घेतलेले आहे. थोडेसे शेंगदाणे ह्याच्यामध्ये भाजून घेतलेले आहे. 2 म्हणजे आलं लसूण घेतलेलं आहे. कोथिंबीर, खोबरं आणि कांदा. जे मसाले घेतले ते पूर्ण वाटून घेतलेले आहे मी आता आणि आता मी कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड करून ह्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण मिक्सरमध्ये सगळा मसाला वाटून घेतला होता ते ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती मी तेल सुटेपर्यंत चांगला मसाला तळून घेते. तसाच मी आज पण तळून घेणार आहे. पूर्ण असा मसाला एकत्र होईपर्यंत मी पूर्ण तळू घेणार आहे. तर मी जे मसाला वाटून घेतला आहे, तर ते थोडासा तळून घेतलेला आहे. तर आता आपल्याला अजून घ्यायचा आहे तळून, पण त्याच्या आधी जे मसाला आहेत, मी ते ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. 1 ते 2 चमचे चिकन मसाला, 1 ते 2 चमचे मटण मसाला आणि आपला होममेड मसाला म्हणजे घरचा मसाला ह्याच्यामध्ये 1 चमचा ॲड केलेला आहे आणि हळद थोडीशी ॲड केलेली आहे. पण हा मसाला पूर्ण असा तळून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तर मसाला आपला चांगल्यापैकी तळून झालेला आहे. तर मला ह्याच्यामध्ये बटाटा आणि वांग टाकून ह्याच्यामध्ये पूर्ण असं ते पण तळून घ्यायचं आहे. कारण का आपण ह्याच्या मसाल्यामध्ये वांग, बटाटे ॲड करून पूर्ण तळून घेतलं तर त्याची फ्लेवर आणि टेस्ट खूप छान लागते. तर आपली मस्त अशी वांगी तर फायनली आपली वांगी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर त्याच्यासोबत मी मस्त असं वाटाण्याची पुरी बनवलेली आहे. वाटाणा पुरीची रेसिपी ह्याच्यामध्ये ॲड करणार होते, पण असं झालं की खूप व्हिडिओ मोठा झाला त्याच्यामुळे मला टाकता आला नाही. नंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. तर तुम्ही पाहू शकता पुरी पण किती छान झालेली आहे आणि आपला लच्छा प्याज पण किती सुंदर दिसत आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केलं तर माझ्या छान छान असे रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक केअर.